आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच ईशान्य भारतातले 8 राज्य. फक्त 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 पर्यंत यापैकी एकाही राज्यात भाजपचं सरकार नव्हतं. सरकार तर फार लांबची गोष्ट, यापैकी एकाही राज्यात भाजपचं साधं अस्तित्वही नव्हतं. हा सगळा प्रदेश काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. पण पुढच्या 10 वर्षात एक एक करून ही सगळी राज्य भाजपच्या ताब्यात आली. या प्रत्येक राज्यामध्ये भाजपचं सरकार स्थापन होत गेलं. आज मिझोरम वगळता ईशान्येच्या 7 राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार सत्तेत आहे. पण हे सगळं घडलं कसं? हे कोणी घडवून आणलं? तर याचं उत्तर आहे एक नेता, जो आधी काँग्रेसमध्ये होता पण तो भाजपमध्ये गेला आणि त्यानं सगळं नॉर्थ ईस्ट भाजपला आणून दिलं. त्या नेत्याचं नाव आहे हेमंता बिस्वा शर्मा, आसामचे मुख्यमंत्री. 4 मेला आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात हेमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 126 पैकी 82 जागा मिळाल्या. अशा प्रकारे भाजपनं राज्यात विजयाची हॅट्रिक मारली. तर हेमंत बिस्वा शर्मा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट झालं. आज सगळ्या ईशान्य भारतात हेमंता यांच्या नावाची चलती आहे. तिथला प्रत्येक नेता त्यांच्या शब्दावर भाजपच्या सोबत आहे. आसाममध्ये त्यांना चॅलेंज करणारा कोणताच नेता शिल्लक नाहीये. पण हे सगळं शक्य कसं झालं? हेमंता बिस्वा शर्मा काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आले? त्यांनी 10 वर्षात सगळा ईशान्य भारत भाजपला कसा आणून दिला? आता आसाममध्ये त्यांची एवढी ताकद कशी आहे? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी आसामचा निकाल काय लागला ते सांगते. आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. बहुमताचा आकडा आहे 64. हेमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यापैकी 82 जागा मिळाल्या. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस फक्त 19 जागा जिंकू शकला. गौरव गोगोई हे आसाम काँग्रेसचे सर्वात मोठे नेते. पक्षानं त्यांना राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केलं होतं. पण स्वतः गोगोई यांचा जोरहाट मतदारसंघातून पराभव झाला. तब्बल 23,000 मतांनी. आसामच्या गेल्या निवडणुकीत भाजपनं 60 जागा जिंकल्या होत्या. एक हाती बहुमत नसल्यामुळे भाजपला मित्र पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं होतं. पण यावेळी पक्षानं 82 जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन केलंय. तब्बल 34% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात भाजप सारखी हिंदुत्ववादी पार्टी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलीये. हे सगळं शक्य झालंय हेमंता बिस्वा शर्मा यांच्यामुळे, त्या आसाममध्ये करत असलेल्या राजकारणामुळे. पण हेमंता यांचं राजकारण काय? त्या जोरावर ते आसाममध्ये एवढे ताकदवान कसे बनले? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हेमंता यांचा राजकीय प्रवास जाणून घेणं गरजेचं आहे. 2014च्या आसपासचा काळ. आसाममध्ये काँग्रेसचं सरकार होतं. पण त्यावेळी आसाम काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत वाद निर्माण झाला होता. सरकारमधले प्रभावशाली मंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. शर्मा यांचा दावा होता की त्यांना काँग्रेसच्या बहुतेक आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यांना राज्याच्या नेतृत्वात बदल हवा आहे. पण काँग्रेस हायकमांडनं अनेक महिने याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी वाद फार जास्त वाढल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी राजधानी दिल्ली इथे राहुल गांधी यांच्यासोबत एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं. शर्मा हे आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. 2016ची निवडणूक जिंकण्यासाठी राज्याच्या नेतृत्वात बदल करणं का आवश्यक आहे हे हेमंता यांना राहुल गांधींना स्पष्ट करायचं होतं. पण या बैठकीत जे काही घडलं त्यानं सगळ्या राजकारणाची दिशा बदलली. हेमंता बिस्वा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांना या मीटिंगमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. ते आणि आसामचे इतर नेते त्यांच्या समोर आपलं म्हणणं मांडत होते. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी राहुल गांधी हे त्यांच्या पाळीव कुत्र्याला अन्न खाऊ घालत होते. हेमंत बिस्वा शर्मा यांना हा त्यांचा अपमान वाटला. पक्षात आपलं कोणतंही भविष्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. हेमंता यांनी त्याच वेळी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे या घटनेबाबत बोलताना हेमंता यांनी एक वक्तव्य केलं होतं जे चांगलंच गाजलं. ते म्हणाले होते, राहुल गांधी यांच्यासाठी आसाममधल्या संकटापेक्षा त्यांचा कुत्रा जास्त महत्वाचा होता. या घटनेनंतर ऑगस्ट 2015 मध्ये हेमंता यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सगळ्या ईशान्य भारताचं राजकारण बदलून गेलं. मे 2016 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांना शर्मा यांच्या बंडाची पार्श्वभूमी होती. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि भाजप शासित एनडीएनं 86 जागा जिंकून सरकार स्थापन केलं. याचं श्रेय अर्थातच हेमंता बिस्वा शर्मा यांना गेलं. आता बक्षीस म्हणून भाजप शर्मा यांना आसामचं मुख्यमंत्रीपद देणार अशा चर्चा होत्या.
पण इथे भाजपनं एक वेगळाच गेम खेळला. पक्षानं शर्मा यांना सांगितलं की फक्त आसामच नाही तर ईशान्येकडची सगळी राज्य भाजपला आणून द्या. हिमंता बिस्वा शर्मा यांनी हे चॅलेंज स्वीकारलं. 2016 साली भाजपनं नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजेच नेडाची स्थापना केली. ही एक राजकीय आघाडी होती जिचा उद्देश होता काँग्रेस वगळून ईशान्य भारतातल्या इतर पक्षांना एकत्रित आणणं. या आघाडीचं नेतृत्व हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडे देण्यात आलं. इथून सुरू झाला ईशान्येकडची राज्य भाजपकडे येण्याचा प्रवास. इतक्या वर्षांपासून ईशान्येकडची छोटी छोटी पक्ष भाजप सोबत युती करत नव्हती, कारण त्यांना भाजप हा बाहेरचा पक्ष वाटायचा. पण नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सनं या सगळ्या पक्षांना आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवून भाजपशी युती करणं शक्य झालं. डिसेंबर 2016 ला आसाममध्ये मोठा राजकीय भूकंप आला. मुख्यमंत्री पेमा खांडू आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे 33 आमदार भाजपमध्ये सामील झाले. अशा प्रकारे आसाम नंतर अरुणाचलमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं. मार्च 2017 मणिपुरात निवडणूक झाली आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण हिमंता शर्मा यांनी तातडीनं सूत्र हलवली. भाजपनं एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी या छोट्या पक्षांशी लगेच आघाडी केली आणि मणिपुरात सत्ता स्थापन केली. एन बिरेन सिंह, जे आधी काँग्रेसमध्येच होते, त्यांनी नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च 2018 त्रिपुरा, भाजपचा सर्वात ऐतिहासिक विजय. राज्यात डावे पक्ष 25 वर्षांपासून सत्तेत होते, पण निवडणुकीत भाजपनं 35 जागा जिंकून बहुमत मिळवलं आणि डाव्या पक्षांना सत्तेतून बाजूला केलं. त्याच महिन्यात भाजपनं नागालँडमध्ये एनपीएफशी आपली युती तोडली आणि एनडीपीपी सोबत मिळून सरकार स्थापन केलं. नव्या सरकारमध्ये भाजप ज्युनियर पार्टनर बनला. मेघालयमध्ये सुद्धा भाजपनं असाच खेळ केला. त्रिशंकू विधानसभेत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एनपीपी आणि यूडीपी सारख्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणलं. फक्त 2 जागा जिंकूनही भाजपनं राज्यात आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर डिसेंबर 2018 ला मिझोरममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा संस्थापक सदस्य मिझो नॅशनल फ्रंटनं निवडणुकीत विजय मिळवला. भाजपला फक्त 1 जागा मिळाली, पण या आघाडीच्या माध्यमातून पक्ष मिझोरममध्ये सत्तेत आला. सिक्कीम हे ईशान्य भारतातलं शेवटचं राज्य जिथे भाजपनं सत्ता मिळवली. मे 2019 ला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या एसडीएफला सत्तेवरून बाजूला केलं आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये प्रवेश केला. त्याच वर्षाच्या शेवटी विरोधी पक्ष असलेल्या एसडीएफचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले. अशा प्रकारे सिक्कीममध्ये भाजप प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला. याचा अर्थ काय, तर हिमंता बिस्वा शर्मा भाजपमध्ये आल्यानंतर पुढच्या 3 ते 4 वर्षात त्यांनी ईशान्य भारतातले सगळे राज्य भाजपला आणून दिले. नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सच्या माध्यमातून त्यांनी ईशान्येकडच्या प्रत्येक राज्यात भाजपचं सरकार स्थापन करायला मदत केली. याचं बक्षीस हिमंता यांना 2021 साली मिळालं. त्या वर्षी आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपनं निवडणुकीत 60 जागा जिंकल्या, तर एनडीएला 75 जागांवरती विजय मिळाला. अशा प्रकारे राज्यात सलग दुसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आणि यावेळी भाजपनं हिमंता बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्री बनवलं. 6 वर्षांपूर्वी हेच हिमंता काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांना कित्येक आमदारांचा पाठिंबा होता, पण पक्षाच्या नेतृत्वाकडून सन्मान न मिळाल्यानं ते भाजपमध्ये आले. त्यांनी आधी सगळं नॉर्थ ईस्ट भाजपला आणून दिलं आणि मगच आसाममध्ये मुख्यमंत्री बनले. आता 5 वर्षांनी हिमंता यांनी पुन्हा एकदा आसाममध्ये मोठा विजय मिळवलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राज्यात एक हाती बहुमत मिळवलं. त्यांना चॅलेंज करणारे गौरव गोगोई यांचा त्यांनी दारुण पराभव केला. गौरव गोगोई हे तरुण गोगोई यांचे चिरंजीव आहेत. तरुण गोगोई म्हणजे तेच काँग्रेसचे नेते ज्यांचा विरोध करून हिमंता यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. हिमंता बिस्वा शर्मा यांचं राजकारण आहे ते असं. हिमंता आज भाजपचे फायर ब्रँड हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांबाबत त्यांनी जे आक्रमक धोरण राबवलंय त्याची चर्चा देशभरात आहे. आसाम हे असं राज्य आहे जिथे 34 ते 35% मुस्लिम लोकसंख्या आहे. हिमंता हे उरलेल्या हिंदू मतांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्यावर ध्रुवीकरणाचा आरोपही होतो. पण हिमंता यांना याची पर्वा नाही. मी कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, मला फक्त आसामच्या संस्कृतीचं आणि तिथल्या लोकसंख्येच्या संतुलनाचं रक्षण करायचं आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. या निवडणुकीतही त्यांनी आसामच्या हिंदू मतांच्या जोरावरच एवढा मोठा विजय मिळवलाय. साहजिकच येणाऱ्या काळात ते आसाममध्ये स्थलांतरितांविरोधात आणखी आक्रमक धोरण राबवणार हे निश्चित आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? हिमंता बिस्वा शर्मा यांच्या या सगळ्या राजकारणाबाबत तुमचं मत काय?
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.